आता माझी लेवल 2 जी आहे तिसऱ्यांदा आहे. प्रत्येक लेवल 2ला मला नवीन काही शिकायला भेटते, कारण आपलं जे ब्रेन आहे ते एका वेळेस सगळं काही ऑब्झर्व नाही करू शकत. तर आपल्याकडे एवढं वास्ट सिलेबस आहे आणि हा सेक्टर खूप मोठा आहे फॉरेक्सचा. तर मला ह्या लेवल 2मध्ये सायकॉलॉजीच्या सेशनमध्ये की आपलं जे एक डिसिप्लिन ट्रेडर होण्यासाठी, कन्स्टंट आपलं प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल किंवा एक प्रो ट्रेडर बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात सायकॉलॉजिकली, कारण बघायला गेलं तर मार्केटमध्ये 10% बाय असतो, 10% सेल आणि 20% आपलं जो असतो रिस्क मॅनेजमेंट, आणि बाकीचं जे आहे ते पूर्ण सायकॉलॉजी डिपेंड करते. आणि हा मेजर पार्ट सायकॉलॉजी असं म्हणजे जेवढं आपण जास्त वेळ देऊया शिकण्यासाठी, समजण्यासाठी, तेवढं आपल्यासाठी प्रॉफिटेबल असतं आणि प्रो ट्रेडर बनण्यासाठी एक गरजेची वस्तू आहे की जितकं जास्त करेल तेवढं प्रॉफिटेबल होतं. तर आता मी बऱ्याच वर्षापासून मला फॉरेक्स शिकायचं होतं, तर मागील 2 वर्षापासून मी ट्रेडिंग घेतो आहे, शिक्षण घेतो आहे. आणि ज्या वेळेस मला ते एप्रिलपासून मला लर्निंग पॉवरची ओळख झाली आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा तिथून मी प्रत्येक सायकॉलॉजीचं सेशन या लेवल 2 जो आपला सिलेबस बनवलेला आहे तो मी डेफिनेटली अटेंड करायचा प्रयत्न करत असतो. कारण आपण अजून तेवढ्या लेवलचे प्रॉफिटेबल ट्रेडर नाही झालो. तर आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर सायकॉलॉजी मस्ट आहे, ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे.